श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी कविताच्या गोष्टीमध्ये आपलं स्वागत करते. तर आज माझ्या बाबतीत जे स्वामी अनुभव आले आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या कुटुंबात सामील व्हा. नमस्ते. श्री स्वामी समर्थ. मी माझा अनुभव सांगायला सुरुवात करते. आम्ही आमच्या जावेच्या वाढदिवसाला चाललो होतो. मी आणि माझे मिस्टर 2 व्हीलरवरच चाललो होतो खोपोलीला. तर म्हणजे ही घटना ना म्हणजे कामशेट ते लोणावळा या वेळेस झालेली आहे. तर आम्ही चाललो होतो आणि मला सवय जप करत जाईल, जे गाडीवर बसते किंवा इतर कुठेही मी जात असले तरी माझ्या तोंडात नेहमी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचा जप चालू असतो. आणि ह्यांनी हेडफोन कानाला लावले. तर तिथे पुढे आम्ही गेलो, त्यांनी तर हेडफोन लावलेलाच होता आणि माझा स्वामी समर्थांचा जप चालू होता. आणि पुढे गेलो आणि गाडीचा आवाज यायला लागला, खडखड. काहीच नव्हतं, पण नुसतं खडखड आवाज यायला लागला. मी यांना म्हणते काय आपली ती काय असं ना स्पीड ब्रेकर तर काही नाहीये म्हटलं, आणि गाडी उडते का? तर ते म्हणजे अरे नाही, तुला असं हे होत असेल, गाडी बिडी काय उडत नाही, व्यवस्थितच चाललोय आपण. पण तरी सुद्धा आवाज येतच होता. 5:30 पावणे 7चा टाइम होता बरं का तो, पण ते चालूच होतं. आणि माझ्या मनात नव्हतं, सारखं जप बीप सगळं चालूच होतं, त्यामुळे काही प्रश्नच नाही. ते जप चालूच होता कंटिन्यू माझा. पण नंतर तरीही ते आवाज तसाच कंटिन्यू येतच होता, खाड आवाज येत होता. यांना म्हणते थांबा, तर नाही नको, कशाला थांबायचं, चल म्हणे, उशीर झाला, एकतर आपला झालाय उशीर होईल. आणि ते चालूच होतं. तर मग तरी सुद्धा मग मी मागे बघितलं, अरे म्हटलं हे काय, आमच्या पूर्ण ते हे असतं ना, काय म्हणतात ते सॉकअप्सर असतो, हा, त्याच्यामध्ये पूर्ण चाक, ते मागच्या गाडीचं चाक त्याच्यात अडकलेलं होतं आणि तिथं माझा पाय होता. पण मला काहीच झालं नव्हता, पण ते पूर्ण चाक अडकलं होतं त्याच्यात. ती त्यांची मागची जी गाडी होती ती पूर्ण अशी अर्ध्या माणसाचा ना गुडघा घासत होता, पण आम्हाला काही झालं नाही. आणि शेजारून गाडी गेली, म्हणजे कार असते नाही का, ती कारवर गेली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अंगाला बाबा माझ्या काटा आलाय, इतकं म्हणजे भयंकर तो प्रकार होता. जर आम्ही पडलो असतो ना, जर उजवीकडे पडलो असतो तर गाडी खाली आमचं डोकं गेलं असतं, आणि डावीकडे गेलो असतो तर आम्ही पूर्ण खड्डा होता, तिथे खड्ड्याच्या ह्याच्यात पडलो असतो आम्ही. आणि तिथेही पूर्ण दगडी होती. इतकं हे झालं आम्हाला. पण त्या माणसाला ना, मागचा माणूस जो होता ना, तो उतरला. आम्ही थांबल्यानंतर मग ते उतरल्यानंतर मग ते म्हणले सॉरी बाबा, मला खरंच काय कळलंच नाही म्हणे. सूर्यप्रकाश माझ्या डोळ्यावर आला आणि माझे डोळे चमकले, अगदी 5 सेकंदात, म्हणजे अर्ध्या सेकंदात ते सगळं हे झालं त्याला. म्हणजे ते मनुष्य आताशी बोलत होते. ते 55 वर्षाचेच होते, त्यामुळे आम्हालाही काय बोलता आलं नाही जास्ती. पण लागलंच नाही आम्हाला काय, त्यामुळे आम्ही काय बोलणार त्यांना. आम्ही विषय तिथे सोडून दिला, म्हटलं जाऊ दे म्हटलं. पण जपचं इतकं मोठं हे असतं ना, खरंच जप करत बसतो ना आपण, त्याचं आपल्याला फळ कधी ना कधी असं मिळतं. असे स्वामी आमचे अगदी पाठीशी होते, नेहमी बरोबर असतातच. असे अनुभव मला भरपूर आलेत. हा एक अनुभव आहे माझा. त्यामुळे मंडळी, नामस्मरण सोडू नका, उपासना करत राहा. स्वामी समर्थ कधीही आपल्याला खाली हात सोडत नाही, नेहमी आपल्या बरोबरच असतात. हे माझे अनुभव आहे. नक्कीच बघा, तुम्हाला कसं वाटतं माहित नाही, पण माझा खूपच जवळचा अनुभव आहे. आणि अजून एक आहे माझ्या भावाविषयी, तो अनुभव मी तुम्हाला सांगेन. पण तो पण अनुभव खूपच छान आहे, म्हणजे त्याचं आयुष्य बदलणारच आहे. मग नामस्मरण करत राहा, स्वामींचा जप करत राहा. श्री स्वामी समर्थ. केस पांढरे झाले माझे थोडेसे पुढे, मेहंदी लावली मी आता. ये राज है मेरी संतूर मम्मी का. मेहंदी लावून खूप संतूर मम्मी होतं का. खाते टाइम आम्ही असं बघत असतो. हे आमच्या मयूरचा आवडते प्रोग्राम आहे. विच वॉच एनिमे बोलतात काय सर, प्लीज. तेच ते एनिमे बघत असतो, आणि मलाही म्हणून बसतोय मग काय, आणि मलाही दाखवत असतो, जेणेकरून आमच्या दोघांचे ते फेवरेट झालेत. आता तुम्ही बघता का तुमच्या मुलाबरोबर असं? मारवाचे सगळे आमचे माहिती आहे पिक्चर बघून झालेत सगळे, हो की नाही. हे त्याला आवडतं म्हणून मग मलाही आवडायला लागले. आता आम्ही दोघेही बघत असतो. 4:45 झालेत, ह्याचं काय होई नाही अजून आम्हाला रील्स शूट करायचे. कधी व्हायचं आणि कधी करायचो आम्ही.
म्हण्या मयूरला भूक लागली आता. मग आता चहाशी चपाती तळते, मस्त कुरकुरीत होते. तुम्ही सुद्धा ट्राय करा. मग आता चहा आणि चपाती त्याला तळून देते. चहा आणि चपाती तळून झाली आहे. आधी पहिला चहा आपण स्वामींना ठेवूयात. स्वामी चहा घ्या. आता मयूरला देऊयात. पीत नाही, फक्त त्याच्याबरोबर खातो. त्याला बिस्किट काही आवडत नाही. तळलेली चपाती आवडते. बघू शकता तुम्ही आमच्या रीलची शूटिंग चालू आहे. केस दुखली ओढती कशाला ऋषी धर ना. कसली जोरात ओढली केस. रिअल दिसलं पाहिजे ना. अगं काय ओढ मला दुखलं ना पण तिथं मुचकळायच्या रीतच त्रास झाला मला. नाही करायचं. अगं आई नको. तर अशा प्रकारे आमची दुसरी रील शूट झालेली आहे. तिसरी रील झाली. तर माझा स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मयूर, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम, बाय बाय. उद्याच्या भागात आपण भेटूया पुन्हा एक नवीन काहीतरी घेऊन. कामं चालू ठेवा तुमची. तुमची गुड नाईट झाली की झोपा.